जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल। श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहतोय। आज आता आपण 9व्या दशकातील 8वा समास देहांत निरूपण सुरू करणार आहे। देहांत निरूपण या नावाचा एक समास पूर्वीही येऊन गेलाय। हाही त्याच नावाचा समास आहे, पण अंतरात थोडासा बदल आहे। आपण पाहू या समासात काय आहे। सुरुवात एका प्रश्नानं होते। श्रोता विचारतो, ज्ञाता सुटला ज्ञानमते, परंतु जन्म कैसा बद्धाते, बद्धाचे काय जन्मते अंतकाळी। बद्ध प्राणी मरोन गेले, तेथे काहीच नाही उरले, जाणीवेचे विस्मरण झाले मरणापूर्वी। श्रोता म्हणतोय, ज्ञानी जो महात्मा आहे तो त्याच्या आत्मज्ञानामुळे जन्ममरणातून सुटून जातो, हे समजलं, हे पटलं। पण बद्ध पुन्हा कशामुळे जन्माला येतो? असं काय होतं ज्यामुळे त्याला जन्म घ्यावा लागतो? तो जेव्हा मरतो, बद्ध प्राणी मरून गेले, तेथे काहीच नाही उरले, तेव्हा त्या व्यक्तीची जाणीवही निघून जातेच ना। मग असं काय शिल्लक राहतं जे पुन्हा जन्म घ्यायला भाग पाडतं? समर्थ म्हणतात, ऐसी घेतली आशंका, याचे उत्तर ऐका, आता दुश्चित होऊ नका म्हणे वक्ता। शांतपणे याचं उत्तर दिलं जाणार आहे, अजिबात दुश्चित होऊ नका, व्यग्र होऊ नका। पंचप्राण स्थळे सोडिती, प्राणरूप वासना वृत्ती, वासना मिश्रित प्राण जाती देह सोडून या। मृत्यूची प्रक्रियाच समर्थांनी सांगितली। देहांत निरूपण नावच आहे समासाचं। कशा प्रकारे मृत्यू घडतो? 5 प्राण सोडून जातात, पण नुसते जात नाहीत, वासनेबरोबर मिश्रित होऊन निघून जातात। पहा, वासना ही अशी गोष्ट आहे जी शरीराबरोबर थकत नाही, ती चिरतरुण राहते। आपल्याला एखादा पदार्थ खाण्याची वासना तीव्र असेल तर ती तशीच राहू शकते। असं काही बंधन नाही की वय जसं वाढेल तशी ती वासना गेलीच पाहिजे। आणि हेच फार मोठ्या धोक्याचं लक्षण आहे। वासनेला चालू जन्मामध्येच जेव्हा अंगात रग आहे तेव्हाच भगवंताकडे वळवलं पाहिजे। नंतर कधीतरी आपल्या सोयीनं परमार्थ करू ही विचारसरणीच चुकीची आहे। किंबहुना कुठल्याच संताला ती मान्य नाही। सर्व संतांनी लहान वयापासूनच परमार्थाचा आग्रह धरलेला आहे, म्हणजे आपोआपच लहानपणापासूनच जीवावरती संस्कार होत जातात। वैराग्याचे, विवेकाचे, नामस्मरण, ध्यान या साधनांचे, ज्याचा परिणाम म्हणून वासना एका मर्यादेत राहते आणि अंतकाळी ती त्रास देत नाही। पहा, माणसाचं मन मरत नाही असं म्हणतो पहा आपण। कसं मरणार? ते वासनेमुळे तग धरून असतं। त्यामुळे देह प्रारब्ध संपलं की देह पडतो, देहातून प्राण बाहेर पडतात, पण वासना तशीच राहिल्यामुळं वासनेला घेऊन ते बाहेर पडतात। पुढे पहा ते काय म्हणतायत, वायो सरिसी वासना गेली, ते वायो रूपेची राहिली, पुन्हा जन्म घेऊन आली हेतू परतवे। वासनेमुळेच जन्म होतो हे समर्थांनीही अधोरेखित केलं। हेतू शिल्लक आहे, वासना शिल्लक आहे, पण ती वायुरूप प्राणाबरोबर मिश्रण पावून बाहेर पडते। आपले प्राण वायुरूप आहेत। वायुरूप आहेत याचा अर्थ त्या प्राणांच्या ठिकाणी चंचलत्व आहे, हालचाल आहे, क्रिया आहे, कार्यशक्ती आहे। ती तिथून बाहेर पडते आणि बाहेर पडताना राहिलेल्या हेतूला घेऊन बाहेर पडते। मग जो हेतू, जी वासना, त्या पद्धतीचा जन्म प्राप्त होतो। समर्थ म्हणतात, कित्येक प्राणी निशेष मरती, पुन्हा मागुते जीव येती, ढकलून दिले तेणे दुखवती हस्तपादादिक। म्हणजे काय, कधीकधी एखादा मनुष्य पूर्णपणे मरून जातो, पण जेव्हा त्याचं प्रेत जळायला ठेवलं जातं तेव्हा तो परत जिवंत होतो। असं दिसून येतं की परत आले प्राण। प्रेत म्हणून त्याला ढकलून दिलं तर त्याच्या हातापायांना, अवयवांना मार लागतो।
समर्थ मृत्यूच्या तऱ्हा सांगतायत. सर्पदृष्टी झालियावरी ती दिवसा उठवी धन्वंतरी, तेव्हा ते माघारी वासना येते की. कित्येक सेवे होऊन पडती, कित्येक तयास उठविती, यमलोकीहून आणिती माघारे प्राणी. कित्येक पूर्वी श्रापिले, ते शापे देह पावले, उश्राप काळी पुन्हा आले पूर्वदेही. कित्येकी बहुजन्म घेतले, कित्येक परकाया प्रवेशले, ऐसे आले आणि गेले बहुत लोक. फुंकल्या सारिखा वायो गेला, तेथे वायो सुत निर्माण झाला, म्हणून वायो रूप वासनेला जन्म आहे. समर्थ म्हणतात, एखाद्याला सर्पाच्या नजरेचं विष बाधतं, त्यामुळे तो मरून जातो. 3 दिवसानंतर एखादा मांत्रिक येतो, त्याचं विष उतरवतो आणि त्याला उठवतो. मरताना देहातून बाहेर पडलेली वासना पुन्हा परत येते देहात आणि मग तो जिवंत होऊन उठून बसतो. काही माणसं प्राण निघून गेल्यानं प्रेत होऊन पडतात. त्यांना काही लोक जिवंत करतात, म्हणजे यमलोकाहून परत आणतात. आपण ऐकतो की पूर्वी काही लोकांना शाप दिला गेला आणि उशापही दिला गेला. उशापामुळं काय घडलं तर पुन्हा जिवंतपण आलं. समर्थ म्हणतात, कित्येक बहुजन्म घेतले, कित्येक परकाया प्रवेशले. अनेकांचे अनेक जन्म झाले, काही जणांनी परकाया प्रवेश केला. अशा प्रकारे कितीतरी जन्माला आले आणि मेले. तत्व सांगतात बरं का समर्थ पुढे. फुंकल्या सरिसा वायो गेला, तेथे वायोसुत निर्माण झाला. वायोसुत म्हणजे आपला प्राण. समर्थांचं म्हणणं आहे, मूळ वायू स्तब्ध असतो. फुंकलं की त्यात गती निर्माण होते. हालचाल झाली की मग त्या हालचालीतून प्राण निर्माण होतो. म्हणून प्राण हा वायुसुत. प्राण वासना रूप आहे आणि वासना जन्म घ्यायला लावते. अशा प्रकारे पुन्हा प्राण जन्माला येतो. मनाच्या वृत्ती नाना, त्यात जन्म घेते वासना. वासना पाहता दिसेना, परंतु आहे. ही वासना सूक्ष्म आहे, मुळात असलेली. तिला पाहायला गेलं तर ती दिसत नाही, परंतु ती आहे. समर्थ म्हणतात, यात कोणी शंका धरू नका. आपल्या मनामध्ये अनेक वृत्ती येतात, पण त्या सगळ्याचं मूळ आपल्या वासनेमध्ये आहे. वासनेतून वृत्ती निर्माण होतात. वृत्तीमध्ये आपण वाहवत गेलो की पुन्हा वासनाच पोचली जाते. असं सगळं घडत जातं. समर्थ म्हणतात, वासना जाणीजे जाणीव हेत, जाणीव मुळींचा मूळ तंत, मूळ मायेत असे मिश्रित कारण रूपे. ही सगळी जाणीव मूळ मायेपर्यंत गेलेली आहे. आज आपल्या ठिकाणी काही उर्मी येते, वासना येते, याचं सगळं मूळ मायेपर्यंत आहे. वासना जाणीजे जाणीव हेत, जाणीव मुळीचा मूळ तंत. मूळ मायाच मुळात परब्रह्माच्या ठिकाणी उत्पन्न झालेला तरंग आहे. मग त्याच्यामध्ये गुणमाया आली, मग त्याच्यामध्ये त्रिगुण आले, पंचमहाभूते आली, सगळा विस्तार आला. म्हणजेच इथंपर्यंत वासना आहेच आहे. म्हणून समर्थ म्हणतात, मूळ मायेत असे मिश्रित कारण रूपे. शिव म्हणा, शक्ती म्हणा, ईश्वर म्हणा, देव म्हणा, सगळं काही या मूळ मायेतच आहे. मूळ माया विस्तार पावलेली आहे, जी परब्रह्माच्या ठिकाणी उत्पन्न झालेली शुद्ध वासना आहे, असं आपण म्हणू हवं तर. तसंच आपल्या ठिकाणी उत्पन्न होणारी वासना आहे. म्हणूनच श्री महाराज म्हणतात, वासनेला मारून टाकणं म्हणजे जवळजवळ स्वतः मेल्यासारखं आहे. पुढं पहा समर्थ काय म्हणतात, कारणरूप आहे ब्रह्मांडी, कार्यरूपे वर्ते पिंडी, अनुमानिता तातडी अनुमानेना. कारणरूप जे आहे ब्रह्मांडामधलं, त्याचं आकलन ताबडतोब होत नाही. त्याच्यासाठी सूक्ष्म बुद्धी लागते, हे समर्थांना सांगायचं आहे. कारणरूप आहे ब्रह्मांडी. ब्रह्मांडामध्ये जाणीव कारणरूपानं व्यापून आहे. पिंडामध्ये ती कार्य करते. पहा, जाणीव आहे आपल्या ठिकाणी, म्हणून देहाकडून कार्य घडतं. जाणीवच झाली पण कार्यरूप झाली. समर्थ म्हणतात, कार्यरूप वर्ते पिंडी, अनुमानिता तातडी अनुमानेना. एकदम आकलन होत नाही. का होत नाही? कारण आपण त्यामध्ये लिप्त आहोत. म्हणून कारणरूप असलेली जाणीव आणि तिचं कार्यरूप असणं हे इतकं जवळजवळ घडून येतं की वेगळेपणानं आपल्या लक्षात येत नाही.
दृश्य घटना ही कार्यरूप असते. कारणरूप जी जाणीव आहे तिचा संकल्प आपल्याला जर कळायचा असेल तर बुद्धी सूक्ष्म असावी लागते. म्हणजेच आपल्या विचाराचं, आपल्या वृत्तीचं मूळ जर शोधायचं असेल तर अर्थातच सूक्ष्मतेनं पाहावं लागेल. वृत्तीवर आली, विचारवर आला आणि मग तो कृतीमध्ये उतरला. कृतीमध्येच गुंतून राहिलो तर वृत्तीच्या मुळाशी आपल्याला जाता येणार नाही. परंतु आहे सूक्ष्म रूप, जैसे वायूचे स्वरूप, सकळ देव वायुरूप आणि भूतसृष्टी, असं समर्थ पुढे म्हणतात. परंतु जी वासना आहे ती वायूसारखी अत्यंत सूक्ष्म आहे. सगळे देव देखील वायुस्वरूप आहेत. पंचमहाभूतात्मक सृष्टीचाच ते भाग आहेत. समर्थ म्हणतात, वायोमध्ये विकार नाना, वायो तरी पाहता दिसेना, तैसी जाणीव वासना अतिसूक्ष्म. जसं वायू दिसत नाही तसंच वायूमध्ये गुंतलेली वासना दिसत नाही. अगदी स्पष्ट आहे. कितीतरी प्रकार आहेत वायूचे, पण ते दिसून येत नाहीत. तशीच वासना फार तर फार क्रियेतून दिसून येईल, पण तशी स्थूळ दृष्टीला दिसणार नाही. तिच्यातही बदल होत जातात, ते बदलही दृष्टीला दिसणार नाहीत. त्रिगुण आणि पंचभूते हे वायूमध्ये मिश्रिते, अनुमानेना म्हणून त्या ते मिथ्या म्हणू नये. त्रिगुण आणि पंचभूत या वायूमध्ये आहेत. आपल्या अनुभवाला येत नाहीत म्हणून ती नाहीत असं म्हणू नये. पहा, वायूचं चंचलत्व आहे म्हणजे वायुगुण तिथं आहेच, पण वायू व्यापकत्वानं पण आहे, हा आकाशाचा गुण नाही का? वायूमध्ये एक शक्ती आहे, वजन आहे, हा पृथ्वीतत्वाचा गुण नाही का? अशा प्रकारे पंचमहाभूते त्रिगुण तिथं आहेत. सत्वात्मक हालचाल आहे, रजात्मक हालचाल आहे, ती परिणामांनी कळते, अशी वर दिसून येणार नाही. समर्थ म्हणतात, ती दिसत नाही म्हणून ती नाही असा अर्थ होत नाही. सहज वायू चाले तरी सुगंध दुर्गंध कळो आले, उष्ण शीतळ तप्त निवाले प्रत्यक्ष प्राणी. वारा सहज वाहतो, त्यामुळे आपल्याला कधी सुगंध येतो, कधी दुर्गंध येतो. गरम पदार्थ थंड होतात, उष्णतेनं तापलेले प्राणी थंड पावतात, निवांत पावतात, हा प्रत्यक्ष अनुभव आहे. वायोचेनी मेघ वळती, वायोचेनी नक्षत्रे चालती, सकळ सृष्टीची वर्तती गती, सकळ तो वायो. सगळं वायूमुळं घडतं म्हणतायत समर्थ. ढगांची हालचाल असेल, नाहीतर वर्षाव असेल, नक्षत्रांचं फिरणं असेल, नाहीतर विश्वामध्ये सगळीकडे भरून राहिलेली गती असेल, सगळं काही वायू करत आहे. पहा, समर्थ पुढे काय म्हणतात, वायो रूपे देवते भूते, अंगी भरती अकस्माते, विध केलिया प्रेते सावध होती, रहाणे ब्राह्मण संबंध जाती, रहाणे ठेवणी सापडती, नाना गुंतले उगवती प्रत्यक्ष रहाणे. वारे निराळे न बोले, देहामध्ये भरवून डोले, आळी घेऊन जन्मा आले कित्येक प्राणी. ऐसा वायूचा विकार, येवंच कळेना विस्तार, सकळ काही चराचर वायूमुळे. समर्थ म्हणतात, भूते, देवते, हलक्या देवता या सगळ्या गोष्टी वायुरूप आहेत. त्या एक एक अंगात संचरतात. मंत्रतंत्रांचे काही प्रकार करून प्रेत उठवली जातात. वायूचा सगळा खेळ आहे. रहाणे म्हणजे मंत्र वापरून अंगात कुठला तरी संचार करणं, हे सगळं वायूमुळं घडून येतं. ब्रह्मसंबंधाला काढून टाकणं, जमिनीत पुरून ठेवलेलं धन सापडणं, अनेक प्रकारचे उल्लेख समर्थांनी केलेले आहेत. समर्थ म्हणतात, वेगवेगळ्या संकटात पडलेल्या लोकांना सोडवलं जातं. अंगात संचारलेलं वारं देहाशिवाय बोलू शकत नाही, मग कोणत्या तरी देहात संचार करून ते प्रगट होतं. समर्थ म्हणतात, अशा तऱ्हेची वासना घेऊन कित्येक जीव जन्माला येतात. समर्थ म्हणतात, ऐसा वायूचा विकार, असे वेगवेगळे प्रकार आहेत वायूचे. सगळं काही वायूमुळं होतं. वायूचा विस्तार करणं समर्थ म्हणतात कठीण आहे. सगळं चराचर, विश्वामधला सगळा व्यवहार वायूमुळं चाललेला आहे. वायो स्तब्ध रूपे सृष्टी धरता, वायो चंचळ रूपे सृष्टी करता, न कळे तरी विचारी प्रवर्ता म्हणजे कळे. वायूचं स्थिर रूप विश्व धारण करतं. पहा, धारण करण्याचा गुण पृथ्वी तत्वाचा आहे, तो गुण तिथं आलाच. वायूचं चंचल असणं, गतिरूप असणं विश्व निर्माण करतं.
समर्थ म्हणतात, माझं हे म्हणणं कळत नसेल तर खोल विचार केला पाहिजे, तरच ते कळेल. न कळे तरी विचारी प्रवर्ता म्हणजे कळे. मुळापासून शेवटवरी वायोची सकळ काही करी, वायो वेगळे कर्तृत्व चतुरी मज निरोपावे. अगदी विश्वाच्या आरंभापासून, आरंभ कुठे झाला? एकोहम बहुश्याम, तो वायूच आहे. त्या वायूच्याच हालचालीनं मूळ माया आलेली आहे. म्हणजेच मूळ माया अर्थातच वायुरूप आहे. इतकंच काय, हा जो संकल्प आला परब्रह्माच्या ठिकाणी एकोहम बहुश्याम, यालाच मूळ माया म्हटलं जातं. ती वायुरूपच असेल तर तिथून झालेला सगळा विस्तारही वायुरूपच आहे. म्हणून आरंभापासून शेवटपर्यंत सगळं काही वायू घडवून आणतो. वायूशिवाय कुणाचंही इथं कर्तृत्व नाही. समर्थ म्हणतात, आणखी कुणाचं जर कर्तृत्व दिसलं तर मला जरूर दाखवावं. जाणीव रूप मूळ माया, जाणीव जाते आपल्या ठाया, गुप्त प्रगट होऊन या विश्वी वर्ते. समर्थ म्हणतात, मूळ माया ही जाणीव रूप आहे. पहा, आत्ताच आपण बघितलं की परब्रह्माच्या ठिकाणी वायुरूप हालचाल झाली, संकल्प आला, एकोहम बहुश्याम. त्यामुळं समर्थ असं म्हणतात की मूळ माया जाणीव रूप आहे. जाणीव जाते आपल्या ठाया म्हणजे काय? जाणीव जिथून आलेली आहे तिथे परत निघून जाते, म्हणजेच स्वरूपाच्या ठिकाणी लीन होऊन जाते. तिथं ती आहे पण लीन झालेली आहे. त्यामुळे प्रगट व्हायची असेल तर तिथूनच प्रगट होते आणि विश्वाचा पसारा करते. पहा, जसं आपण झोपी जातो, आपली जाणीव लोप पावते. जशी लोप पावली तशीच बाहेर येते. जाग आल्यानंतर आपल्याला जगाचा अनुभव येतो. जाणीव रूपानं आपण परत वर्ततो. तसंच मूळ मायेच्या ठिकाणच्या जाणीवेचंही होतं. आत जाणं आणि परत बाहेर येणं. बाहेर आल्यानंतर कार्य घडतं आणि आत गुप्तपणानं ती राहिलेली असते. कोठे गुप्त कोठे प्रगटे, जैसे जीवन उफाळे आटे, पुढे मागुता ओघ लोटे भूमंडळी. समर्थ पाण्याची उपमा देतात. पाणी कधी जमिनीतून उफाळून वरती येतं तर कधी आटून जातं. जिथं आटलेलं आहे तिथं परत वाहायला लागतं. तसंच ही जाणीव जी आहे ती लोप पावून परत उदयाला येते, परत लोप पावते. म्हणजे येणं जाणं जाणीवेचं सुरू आहे, पण मूळ मायेतून. याचा सूक्ष्मत्वानं विचार केला तर लक्षात येईल की जन्म आणि मृत्यू आपल्याच ठिकाणी सतत चालू आहेत, दर क्षणाला चालू आहेत. आपण जाणीवेत आलो की जन्म आहे, नेणीवेत गेल्यानंतर मृत्यूच आहे. प्रत्येक श्वासाबरोबर जन्म मृत्यू सुरू आहे. इतकं खोल हे तत्त्वज्ञान आहे. एकदा प्राण देहातून बाहेर गेल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपण मरण पावलो, पण खरं पाहता देह पडलेला असतो. आपण जर सच्चिदानंद स्वरूपात मिसळलेले नसू तर वासना रूपानं शिल्लक राहिलेले असतो, जी वासना पुन्हा जन्माला कारण ठरते. तैसाच वायूमध्ये जाणीव प्रकार, उमटे आटे निरंतर, कोठे विकारे कोठे समीर उगाच वाजे. अगदी स्पष्टपणे समर्थांनी या ओव्या सांगितल्या आहेत. वारी अंगावरून जाती, तेणे हातपाय वाळती, वारा वाजता करपती आली पिके, नाना रोगांची नाना वारी, पीडा करीती पृथ्वीवरी, वीज कडाडी अंबरी वायोमुळे, वायो करिता रागोद्धार, कळे ओळखीचा निर्धार, दीप लागे मेघ पडे हा चमत्कार रागोद्धारी. समर्थ म्हणतात, अशा अनेक गोष्टी वायूमुळं घडून येतात. वायूमुळं गायनातील राग गाता येतो. श्रोत्यांना वायूमुळंच राग कळतो. दीपरागानं दिवे लागणे, मल्हार रागानं पाऊस पडणं, सगळं काही वायूमुळं घडून येतं. वायू फुंकल्यानं माणसाला भुरळ पडते. वायू फुंकल्यानं अंगावरील गळवे कोरडी पडतात. वायूमुळं अनेक प्रकारचे मंत्र परिणाम करतात, असं समर्थ म्हणतात. वेगवेगळ्या ओव्यांमधून त्यांना एवढंच सांगायचं आहे की हे सगळं वायूचं कर्तृत्व आहे. वायूमुळं घडतं, पण घडल्यानंतर वायू पुन्हा निघून जातो, मूळ मायेत समाविष्ट होतो. जिथं परब्रह्मस्थिती आहे तिथे विलीन होऊन जातो. वायूचं कर्तृत्व अनेक ओव्यांमधून सांगून समर्थांनी हा समास समाप्त केला. अगदी इथंपर्यंत समर्थ म्हणाले, मंत्री संग्राम देवाचा, मंत्री साभिमान ऋषीचा, महिमा मंत्र सामर्थ्याचा कोण जाणे,
मंत्री पक्षी आटोपिती, मूषके स्वापदे बांधती, मंत्री महासर्प खिळिती आणि धनलाभ. मंत्र जो वायूमुळं चालतो, वायूमुळं काम करू शकतो, त्या मंत्रानं अगदी धनलाभ मिळण्यापासून अनेक गोष्टी घडून येतात. अशा प्रकारे समर्थांनी शंका फेडलेली आहे. समासाच्या शेवटी ते म्हणतात, आता असो हा प्रश्न झाला, बद्धाचा जन्म प्रत्यया आला, मागील प्रश्न फिटला श्रोतयाचा. अशा प्रकारे बद्धाला जन्म येतो. वासना तशीच राहिल्यामुळं, इच्छा कामना तशाच राहिल्यामुळं मग तिथे वायुतत्व हालचाल करत राहतं. आपल्या प्राणांना बरोबर घेऊन वासना पुन्हा जन्म घेते. आता पुढचा समास आहे संदेह वारण. तो आपण उजळणीमध्ये यथावकाश पाहू. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.